नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे या ठिकाणी प्रचंड तेजी। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन बाजारात या ठिकाणी आली आहे प्रचंड तेजी। पण जागतिक सोयाबीन बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता जागतिक सोयाबीन बाजारात या ठिकाणी आली आहे प्रचंड तेजी। जागतिक सोयाबीन बाजारात तेजी येण्यामागचं कारण काय? जागतिक सोयाबीन बाजारामध्ये तेजी का आली? जागतिक सोयाबीन बाजारामध्ये तेजी किती आली? आणि आपल्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल की जागतिक सोयाबीन बाजारात आलेल्या या तेजी परिणाम काय देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी होणार आहे। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की जागतिक सोयाबीन बाजारामध्ये तेजी का आली, तेजी येण्यामागचं कारण काय आणि या तेजीचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या बाजार भावावरती या ठिकाणी होणार आहे का? तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण या ठिकाणी बघितलं तर जागतिक सोयाबीन बाजार भावाचा पडताळा घेत असताना जागतिक सोयाबीन बाजार भाव जो तुम्हाला $13 प्रति बुशेल्स पर्यंत खाली येताना दिसला होता, त्या जागतिक सोयाबीन बाजार भावामध्ये या ठिकाणी प्रचंड तेजी आली आहे। मित्रांनो, ही तेजी येण्यामागचं कारण तर तुम्हाला माहीतच असेल की ब्राझील मध्ये जेव्हापासून पाऊस हा या ठिकाणी कमी झाला आहे आणि जेव्हापासून बातम्या आल्या की ब्राझील मध्ये आता सोयाबीनचं उत्पादन घटणार आहे, तेव्हापासून जागतिक सोयाबीन बाजारात या ठिकाणी प्रचंड तेजी आली आहे। तुम्हाला विश्वास बसणार नाही की या ठिकाणी मागच्या 4 दिवसात जागतिक सोयाबीन बाजार भावामध्ये तब्बल 4% तेजी आली आहे आणि जागतिक सोयाबीन बाजार भाव $13 प्रति बुशेल्स वरून थेट $13.5 प्रति बुशेल्सच्या आसपास आले आहेत। मग या असणाऱ्या तेजीचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या बाजार भावावरती होणार का? तर बघा मित्रांनो, सोयाबीन हे इंटरनॅशनल कमोडिटी आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढला याचा अर्थ देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% वाढणार। अशा अनुकूल परिस्थितीमध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढला आणि सोयाबीनचा बाजारभाव जर आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये 5000 पार आणि 31 डिसेंबर पर्यंत 5200 पर्यंत पोहोचताना दिसला तरी काय आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं मत आहे। पण ज्या वेळेस आपल्या मनात विक्रीचा विचार येतो ना, तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची की सोयाबीनचा बाजारभाव 5000च्या वर गेला की तिथं 25% सोयाबीनची विक्री करा आणि बाकी शिल्लक असणारं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्याने केली विक्री तर या ठिकाणी आपला होईल 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। Facebook वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।